नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन चॅनलमध्ये। तर मंडळी, माझं नाव आहे दीपाली। सुरुवात करते मी आजच्या व्हिडिओला। तर बऱ्याच दिवसापासून मी शूट करून ठेवलेलं होतं। तर तसं बघायला गेलं तर मी 4-5 महिने झाले असतील तर तेव्हापासून लॉंग व्हिडिओ बनवलेलाच नव्हता। तर हा व्हिडिओ मी कधीच करून ठेवलेला होता, शूट करून ठेवलेला होता, पण मला काही म्हणजे वेळच भेटत नव्हता। आणि चला म्हटलं बघू, लॉंग व्हिडिओ करून बघू। तर असं विचार मनात आला आणि मी शूट करून ठेवलेलं होतं। तर शूट तर कधीच केलेलं होतं, पण मग एडिटिंग करायला काही मला वेळच भेटलेला नव्हता। तर इथं चालू होतं माझी सकाळची आवराआवर। सकाळचं मस्तपैकी फ्रेश वगैरे झालेली होती, आंघोळ वगैरे करून माझं चालू होता नट्टापट्टा। तर म्हणजे तसं म्हणायला गेलं तर मी 5-6 महिने म्हणजे लॉंग व्हिडिओ बनवलेलाच नव्हता आतापर्यंत। तर माझे सगळे शॉर्टच व्हिडिओ चालू होते। तर इथं मस्तपैकी मी पायातले जोडवे वगैरे चेंज करत होती, चेंज करून म्हणजे काढून ठेवलेले होते। तर मस्तपैकी ते नवीन वगैरे घालत होती। आणि तसं बघायला गेलं तर आता बऱ्याच काही गोष्टी घडत आहेत। आता लागलेला आहे उन्हाळा, तर आता मार्च महिना लागलेला आहे, बाहेर पण उष्णता भरपूर वाढायला लागलेली आहे। तर मला लॉकडाऊनचा विषय लगेच डोक्यात क्लिक झाला। कसं 2020मध्ये लॉकडाऊन लागलेलं होतं। तर तेव्हा पण मार्च महिन्यातच लॉकडाऊन लागलेलं होतं, तेव्हा पण पूर्ण जग बंद पडलेलं होतं। तर आता पण मार्च महिन्यातच काही लोकांना गॅस सिलेंडर भेटत नाही, भरपूर लोकांचे हाल वगैरे झालेले आहेत। तर अक्षरशः काही लोकांना चुलीवर स्वयंपाक करायला लागू राहिला। आता तर दुसरं नवीनच 21 किंवा 25 दिवसांनी सिलेंडर वगैरे सुरू म्हणजे येत आहेत असं ऐकायला भेटलं। तर नक्की खरं आहे का नाही ते मला कमेंटमध्ये सांगायचं आहे। तर तसं बघायला गेलं तर माझ्यावर तशी वेळ काही नाही आली, पण मी आमच्या बिल्डिंगमध्ये बघते, आमच्या बिल्डिंगमध्ये भरपूर यांचे गॅस वगैरे संपलेले आहेत। तर ह्या काळात, आपल्या काळात काय काय बघायला भेटेल काय माहिती। 2016ची आपण नोटबंदी बघितली, त्याच्यानंतर 2020चं लॉकडाऊन बघितलं, आणि त्याच्यानंतर काय तर आता म्हणजे दुसऱ्या कंट्रीमध्ये महायुद्ध सुरू आहे। तर त्याच्यामुळं गॅसचा तुटवडा पडलेला आहे। तसं बघायला गेलं तर म्हणजे फेब्रुवारीपासून ते मेपर्यंत भरपूर कडक ऊन राहतं, पण आता सध्याची परिस्थिती असं आहे की कधी पण पाऊस पडतो, कधी पण ऊन पडतं। तर इकडं नाशिकमध्ये तर आता कुंभमेळा येत आहे, तर भरपूर ठिकाणी रस्ते वगैरे खोदून ठेवलेले आहे, म्हणजे असं रिपेरिंगचे भरपूर काही कामं चालू झालेले आहेत। आणि आता उन्हाळ्यातच पाऊस पडायला पण लागलेला आहे, कधी कधी पावसाचं वातावरण पण होत राहतं, आणि काही ठिकाणी तर पाऊस पण पडतो। तर गेल्या वर्षी तर डायरेक्ट 7 मेपासूनच पावसाला सुरुवात झालेली होती, असं वाटतच नव्हतं की मे महिना आहे म्हणून। तर तसं आता म्हणजे दिवसेंदिवस म्हणजे सगळे ऋतू एकसारखे व्हायला लागलेले, कधी पण पाऊस पडतो, कधी पण थंडी वाजते, कधी पण ऊन पडतं, तर असं काही चालू आहे। तर तेच मी बघायला बाहेर किती ऊन पडलं आहे का नाही ते बघत होती बाहेर येऊन। तर बाहेर तर मस्तपैकी वगैरे ऊन पडलेलं होतं, आणि परत आज म्हटलं काय करावं काय नाही ते विचारच चालू होतं माझ्या डोक्यात, मला तर काही सुचत बी नव्हतं। आणि मस्तपैकी झोप वगैरे काढून दुपारचं माझं सगळं आवरसावर चालू होती। तर म्हटलं नक्की काय करावं काय नाही। तर मग थोडा वेळ बसून घेतला, आणि त्याच्यानंतर मग किचनमध्ये भरपूर मला काही कामं होती, भांडे वगैरे लावायचे होते, परत भांडे आवरायचे होते, तांदूळ वगैरे म्हणजे डब्यामध्ये ठेवायचे होते। तर असंच किचनमध्ये माझं आवरसावर चालू होती। तर तसं तर आपलं बायांचं किचनमधचं काम कधीच संपत नाही, किचनमध्ये कधी सुटकाच भेटत नाही। जॉबला गेल्यावर 1-2 दिवस तरी सुट्टी भेटते, पण आपल्या घराच्या किचनमध्ये आपल्याला कधीच सुट्टी नसते। आणि मेन म्हणजे आपल्याला आवडत पण नाही, दुसऱ्याने कोणी केलेलं काम ते आपल्याला मनाला समाधान देतच नाही। तर ज्याला त्यालाच किचन आवडतं, ज्याला त्याला ज्याचे त्याचे काम आवडतात, दुसऱ्याने केलं तर हे असंच केलं ते तसंच केलं, असं आपल्या बायकांची एक सवयच राहते। तर त्याच्यामुळं आपण म्हणजे आपल्या हाताने किचन आवरलं तरच आपल्याला आवडतं।
सध्या भरपूर उन्हाळा सुरू झालेला आहे. फेब्रुवारीपासून तर मेपर्यंत उन्हाळा लागतो. पण सध्या इकडं नाशिकचं वातावरण वेगळंच आहे. कधी पाऊस पडतो, कधी गारांचा पाऊस पडतो, कधी पावसाचं वातावरण होतं. तर आता काही ऋतूंचं म्हणजे आधीसारखं नाही राहिलं. उन्हाळ्यात ऊनच पडेल, पावसाळ्यात पाऊसच पडेल किंवा हिवाळ्यात ही थंडीच वाजेल. तर असं कधीही पाऊस पडतो. गेल्या वर्षी पण म्हणजे असं की 7 मेलाच पावसाची सुरुवात झालेली होती. तर पूर्ण मे महिना पावसातच गेलेले होते. भरपूर नुकसान झालेलं होतं शेतींचे वगैरे. तर आमचे पण पूर्ण कांदे भिजलेले होते. तर कांद्यांचं तर भरपूर नुकसान झालेलं होतं. पूर्ण कांदे सोडून गेलेले होते. तर काही फायदाच झाला नाही. तर ह्यावर्षी पण तसंच चालू आहे. आणि आता काही लोकांची गव्हाची सावंगणी वगैरे, तर पावसाने पण थांबायला पाहिजे. तर इथं चालू होतं माझं घरातले सगळे कामं वगैरे करायचे चालू होते. तर तसं बघायला गेलं तर आपले किचनची सुटका कधीच नसते. किचनमध्ये काम केल्याशिवाय आपल्याला पण समाधान भेटत नाही. बायांना कसं किचनमध्ये काम करणं म्हणजे जेवढा जास्त किचनमध्येच त्यांचा वेळ जातो. तर किचनमध्ये म्हणजे असं भरपूर कामं असतात. ते आपल्या डोळ्याला दिसत नाही, पण जेव्हा आवरतो तेव्हाच आपल्याला समजतं का काय काय काम असतं. आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे. तर भरपूर बायांचे पापड कुरडया वगैरे बनवायचं काम सुरू आहे. तर माझी तर काही ती तयारीच नाही आहे. कारण की मी म्हणजे असे माझे मिस्टर आणि आम्ही दोघंच राहतो. तर मग आम्ही घरीहून वगैरे घेऊन येतो. कधी मग मार्केटला वगैरे जाऊन विकतच आणतो. तर दोघांमध्ये दोघं असल्यामुळे आम्हाला काही एवढं लागत पण नाही. तर इथे चालू होतं माझं भांडे वगैरे रॅकला लावणं. तर भांडे लावणं पण मोठं टास्क असतो. तर सध्या तर काय करावं काय नाही ते सुचायचं बंद झालेलं आहे. बऱ्याच दिवसांनी लॉंग व्हिडिओ बनवते. तर मला म्हणजे पटकन काय बोलावं किंवा कसं शूट करावं काय म्हणजे असं सुचायचं बंद झालेलं आहे. आणि घरातले कामं करता करता म्हणजे स्वतःला हॅप्पी ठेवणं पण गरजेचं राहतं. रोज आपण कामं करतो, हे करू ते करू. आणि म्हणजे एखादा दिवस असा येतो की आपल्या आयुष्यात म्हणजे असं काहीच नाही राहत. याच्यासाठी कमवू त्याच्यासाठी कमवू. आणि आपल्या आईवडिलांनी आपणच नाही आपल्या आईवडिलांनी पण आपल्यासाठी भरपूर कमवलेलं आहे. भरपूर कष्ट करतात. तेच आपण मोठे होतो ना, तर तेव्हा त्यांच्या कष्टाची आपल्याला जाणीव होत राहते की आपण जे कष्ट करतोय तर तेव्हाच्या काळात आपल्या आईवडिलांनी पण तेच कष्ट केलेले आहेत. तर पुन्हा म्हणजे आपल्यासारखे आपले तरी चांगले दिवस आहे. तर त्यांनी तर खूप कष्टातून आपल्याला वाढवलेलं वगैरे आहे. तर याचा पण कधी डोक्यात विचार येत असतो. तर मी पण कधी अभ्यास वगैरे करते. तर माझे मिस्टर मला नेहमी ओरडतात की अभ्यास कर म्हणजे अभ्यास करून काहीतरी कोणती तरी एक्झाम दे. तर पण मला आहे ना सध्या आता अभ्यासाला म्हणजे असं लक्षच लागत नाही. मन नुसतं विचलित होऊन जातं. म्हणजे एकीकडे जॉब पण करायचा, घर पण सांभाळायचं. आणि कसं असतं लग्न झाल्यावर ह्या गोष्टींकडं आपलं दुर्लक्ष होऊन जातं. मग आपल्याला म्हणजे डोक्यात राहतच नाही नेमकी करिअर करायचं की जॉब करायचा की म्हणजे अभ्यास करायचा. तर ठराविक वयात अभ्यास वगैरे होतो. एकदा लग्न झालं की आपल्या डोक्यात विषयच राहत नाही का एक्झाम द्यावं. तरी पण मग करायला पाहिजे. माझं म्हणणं तर म्हणजे स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे, जॉब करायला पाहिजे, स्वतःचे 2 पैसे कमवायला पाहिजे. तो एक वेगळाच स्वाभिमान राहतो. तर आता माझं तर तेच डोक्यात चालू राहतं की किती दिवस म्हणजे घरातच आणि घरात राहिल्यावर पण डोक्यात भरपूर काही विचार येत राहतात. काही टेन्शन पण राहतं, काही पॉझिटिव्ह विचार येतात, काही निगेटिव्ह विचार येतात. तर मन एकदम स्थिर व्हायला लागतं. पण मग कोणतं तरी मोटिवेशन घेऊन किंवा कोणतं तरी काम करून आपण स्वतःलाच मोटिवेट करत राहतो की याच्यातून आपल्याला आनंद भेटेल, त्याच्यातून आनंद भेटेल, असं आपल्या बायांचं एक चालू राहतं. तर तसंच म्हणजे पूर्ण काही यांच्या आयुष्यात पण तसंच चालू राहतं. तर इथे माझं किचनचं वगैरे सगळं काम आवरून झालेलं होतं. भांडे वगैरे लावायचे होते ते लावून झाले. झाडझूड झाली होती. फक्त आता हॉल आवरायचा राहिला होता. तर हॉलमध्ये मी
हे सोफ्यावर टाकलेले म्हणजे ते बसायचे बसकरपट्ट्या वगैरे, तर ते झटक चालू होतं. बेडशीट नीट लावणं. कसं असतं, जेवढं घर सुंदर राहिलं तेवढं बाईच्या मनाला पण प्रसन्न वाटतं. तर आपल्या बायांना एक घाण सवय राहते, हे स्वच्छ कर ते स्वच्छ कर, म्हणजे टापटीपची ती सवय खूप चांगली आहे. तर घर तर नेहमी टापटीप ठेवायला पाहिजे. टापटीप ठेवल्यावर आपल्या मनाला पण प्रसन्न वाटतं आणि बाहेरून एखादा व्यक्ती येतो तर त्याला पण प्रसन्न वाटतं. आणि कसं आपली परीक्षा आपल्या घरावरून होते. घर कसं ठेवतो, किचन कसं ठेवतो, तर त्याच्यावरून आपली बाईची परीक्षा होते की ही बाई कशी नीटनेटकं घर ठेवते, कसं संसार सांभाळते, कसं म्हणजे प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व घराच्या वस्तूंपासून, घरातल्या वातावरणापासून बाईला ऑब्झर्वेशन केलं जातं. तर ते खरं आहे. मी म्हणजे माझ्या घरी कोणीही पाहुणे आलं तर ते मला सांगतात की तुझं घर असं, तुझं तसं. तर हे घर माझं भाड्याचंच आहे, माझं काही स्वतःचं नाही आहे. मी रेंटने राहते आणि जॉबच्या ह्याच्याने इथं नाशिकला जॉब असल्यामुळं मग रेंटने रूम करून राहावं लागतं. आणि लग्नाला तर झालेले आहेत माझे 4-5 वर्ष आणि जॉबला तर मला म्हणजे 7-8 वर्ष झालेली. लग्नाच्या अगोदरपासून मी जॉब करत होती, तर ते आतापर्यंत चालूच आहे. आणि वर्क फ्रॉम होम तर माझं लॉकडाऊनपासून सुरू झालेलं आहे. त्याच्या अगोदर मी ऑफिसला जात होते आणि घरातून काम करतो. वर्क फ्रॉम होम असल्यामुळं मग घरातून काम करतो, दिवसभर घरात राहतो. घरात हे काम करू ते काम करू असं होतं, पण मग बाहेर जाणं होत नाही. आणि घरात राहून एक बोर पण व्हायला लागतं ते. आणि म्हणजे जॉबला असल्यामुळं कुठे नातेवाईकांना भेटायला जाता येत नाही, सासरी जाता येत नाही, माहेरी जाता येत नाही. तर खूप दिवसापासून मला वाटतं की ह्या दिवशी गावाला जाऊ, त्या दिवशी गावाला जाऊ. पण असं करता म्हणजे मला 7-8 वर्ष झालेले आहे, पण मी असं मन भरून कधीच गावाला मी राहिलेलीच नाही. गेली तर 1-2 दिवस मला फक्त जायला भेटतं आणि लगेच यावं लागतं. जॉब असल्यामुळं लगेच इकडे यावं लागतं. तर तसं तर मला गावाला पण राहायला भरपूर आवडतं, पण मग तसं कधी वेळच येत नाही. सासरी पण मला आवडतं, सासरी आवडत नाही असं काही नाही. सासरी पण आवडतं, पण तसं कधी योगच येत नाही. तर इथं मस्तपैकी माझं हॉलचं वगैरे आवरून झालेलं होतं. चहा वगैरे बनवलेला होता आणि चहा घेत मी मस्तपैकी सोफ्यावर बसून चहाचा आनंद घेत होते. तर इथे मी व्हिडिओचा एंड करणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कसा नाही, तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि व्हिडिओ संपवता मी एकच सांगेल की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.